फडणवीसांच्या हस्ते या संपूर्ण महापूजेला जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे। सपत्नीक जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे महापूजेसाठी बसलेले पाहायला मिळतात। त्यांची पत्नी जी आहे अमृता फडणवीस या देखील इथे आहेत, त्यांची मुलगी दिविजा फडणवीस या देखील तिथे आहेत। त्यासोबत जे उगले दाम्पत्य आहे नाशिकचं, त्यांना देखील या संपूर्ण पूजेचा बहुमान मिळालेला आहे। या संपूर्ण पूजा पद्धतीला आणि पूजा कार्याला सध्या सुरुवात झालेली आहे, महापूजेला सुरुवात झालेली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी जे आहेत ते दाखल झालेले होते पंढरपुरामध्ये। अनेक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहभाग घेतलेला होता। पर्यावरण दिंडीमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहभाग घेतला होता। सपत्नीक तिथे त्यांनी जे आहे ते टाळ मृदुंगाच्या नादात जे आहे ते त्यांनी ते दंग झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याच वेळेला फुगडी खेळण्याचा आनंद देखील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लुटलेला आहे। खरं म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे तो अत्यंत आनंद आणि उत्सव साजरा करत जो आहे तो गेल्या 10 ते 15 दिवस जे आहे ते चालत पायी वारी करत जे आहेत त्या अनेक पालख्या ज्या आहेत ते पंढरपुरामध्ये दाखल होत असतात आणि त्याचं स्वरूप जे आहे ते शेवटी म्हणजे आषाढीच्या दिवशी ही संपूर्ण पूजा जी आहे ती महापूजा होत असते। या पूजेला जे आहे ते एक विशेष महत्त्व मानलं जातं, कारण की आषाढी एकादशीला देवाशिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि या दिवसाला अत्यंत आध्यात्मिक जे आहे ते महत्त्व आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। या दिवशी जे आहे ते भगवान श्री विष्णू हे जे आहेत ते विश्राम करण्यासाठी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात, त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात। या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो। आषाढ महिन्यातील देवशनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधिनी एकादशी पर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रित असतात। या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात। या एकादशीला जे आहे ते एक आध्यात्मिक महत्त्व आहे आणि त्याच महत्त्वाचं जे आहे ते वर्णन आपण सध्या ऐकलेलं आहे। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असं म्हणत या विठ्ठलाचं जे आहे ते आपल्याला दर्शन किंवा जे आहे ते संपूर्ण विठ्ठलाची मूर्ती त्याचं रूप जे आहे ते डोळ्यात साचवायला मिळतं। अत्यंत उत्साह जो आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते, ऊर्जा पाहायला मिळते। पंढरीची ही ऊर्जा जी आहे ती अत्यंत अलौकिक आहे, त्याच्यामध्ये शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही अशी ऊर्जा जी आहे ती प्रत्येक भाविकाच्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाहायला मिळते। त्यांना बोलता जरी येत नसलं तरी आपले प्रतिनिधी ज्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधतायत तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जो विठ्ठलाच्या दर्शनानं जो आनंद मिळतोय तो त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सध्या महापूजेला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण हा परिसर जो आहे ही दृश्य जी आहे ती थेट सध्या पंढरपुरातले आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या महापूजेला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या सोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे देखील इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबत वारकरी दाम्पत्य जे आहे उगले दाम्पत्य हे देखील या महापूजेमध्ये सहभागी झालेलं आहे। फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते। पांडुरंग देवतेचं स्वरूप काय आहे तर पंढरपुरातील पांडुरंग हा नेमका कोण आहे, तो कुठून आला याबद्दल देखील अनेक आख्यायिका आहेत। पंढरपुरातील विठ्ठल हे दैवत म्हणजे द्वारकेहून पंढरपूरला आलेला श्रीकृष्ण आहे। ही गोष्ट महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुंडलिक नावाचा व्यक्ती होता आणि तो त्याच्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता। विठ्ठलाला वाटलं की त्याला भेट द्यावी, त्याला हवं नको ते विचारावं आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जे आहेत ते स्वतः द्वारकेहून पंढरपूरला आले होते आणि हा त्या सेवेमध्ये गर्क झालेला पाहायला मिळाला। त्याला विचारलं की मी आलोय, तुला काय पाहिजे? त्यावेळेला परमात्मा श्रीकृष्ण समोर उभे असताना पुंडलिकानं सांगितलं की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत तू इथेच उभा राहा। म्हणून त्यानं जवळची वीट घेतली आणि त्याला विठेवर उभे जे आहे ते केलेलं आहे आणि हेच साजरं गोजरं विठ्ठलाचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच थोड्याच अंतरावर विठ्ठल मंदिरापासून पुंडलिकाचं जे आहे ते मंदिर आहे। पुंडलिकाला जे विठ्ठलाचं जे रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। त्याच विठेवरती हा उभा असलेला आपला सगळ्यांचा महाराष्ट्राचा संपूर्ण जे त्याचे भाविक आहेत संपूर्ण देशभरामध्ये पसरलेले आहेत असा हा कानडा विठ्ठल जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय। त्याचा अत्यंत सुंदर आणि साजिरे गोजरे रूप जे आहे ते आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावतोय। खूप सुंदर असं हे रूप जे आहे किंवा पेहराव जो आहे तो विठ्ठलाचा आपल्याला पाहायला मिळतोय।